हे शिल्प पाहिलंत का? दोन म्हशी एकमेकीचं डोकं खाजवत आहेत किंवा काही हितगुज करतायत असं वाटतंय, पण नाही, हे आहे रेड्यांचं शिल्प. थोडंसं बारीक नजरेनं बघा. हे दोन रेडे एकमेकाशी टक्कर घेत आहेत, कारण हा माळ रेड्यांचा माळ म्हणून प्रसिद्ध होता. म्हणजे एकेकाळी इथं मोठ्या प्रमाणात म्हशी चरायला येत असत आणि त्या रेडे एकमेकाशी टक्करसुद्धा घेत असत, म्हणून ह्याला रेड्यांचा माळ हेच नाव पडलं. वर्षातून एकदा तर इथं रेड्यांच्या टकरा होत असत, म्हशी धावण्याच्या स्पर्धा होत असत. तर म्हशी धावण्याच्या स्पर्धा अजूनही कोल्हापुरात होतात, पण रेड्यांची टक्कर मात्र आता बंद झाली. रेड्यांची टक्कर चांगली 50 वर्षापूर्वीपर्यंत होत होते. त्यानंतर त्याची आठवण म्हणून इथं रेड्याच्या टकरीचं शिल्प ठेवण्यात आलं. त्यामध्ये रेडे खरोखरच एकमेकाशी झुंजत होते. त्यांचे स्नायू ताठ करून, घोडगा टेकून ते एकमेकाला ढकलत होते. पण आता काळ बदलला आहे. काळ बदलल्यावरती रेडेसुद्धा त्या तऱ्हेने एकमेकाशी धावणार नाहीत. ते असेच एकमेकाशी हळूच कान खाजवल्याप्रमाणं, मान खाजवल्याप्रमाणं, डोकं खाजवल्याप्रमाणे एकमेकाला थोडंसं नुरा कुस्ती खेळतील. हे शिल्प करणाऱ्याचा मुद्दा बरोबर दिसतोय. कोल्हापूर हे म्हैस पालकांचं. उत्तर भारतात जसे गोपालक आहेत, तसे या भागात म्हैस पालक मोठ्या प्रमाणात अजूनसुद्धा खेड्यापाड्यात म्हशी पाळल्या जातात आणि त्या दुधावरतीच बऱ्याच जणांचा चरितार्थ चालतो. शहरामध्ये दूध ह्याच म्हशींचं येतं. म्हशी पाळणं हा इथला व्यवसाय आणि कोल्हापूर शहरातसुद्धा तो व्यवसाय होता. कोल्हापूरमधल्या देवी मार्गाबाई, फिरंगाबाई, टेंबलाबाई वगैरेंना पूर्वी रेडा सोडला जात असे. खरं म्हणजे रेडा सोडला जात असे हा 50 वर्षापूर्वी प्रथा होती. त्याच्यापूर्वी रेडा कापला जात असे. ती प्रथा 150-200 वर्षापूर्वीची. शाहू महाराजांच्या काळामध्ये या प्रथा बंद करण्यात आल्या. आता रेडा कापला जात असे वर्षातून एकदा. त्याचं कारण सरळ आहे. प्रत्येक समाज आपण जे अन्न खात असतो तेच अन्न आपल्या देवाला प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून दाखवत असतो. म्हणजे या भागामध्ये पूर्वी रेडे कापून खाल्ले जात होते असं आपल्याला म्हणता येईल. नंतर ती प्रथा खाण्याची बंद झाली, मग त्यामुळे कापण्याची प्रथा बंद झाली. सह्याद्री पर्वतरांगावर असणाऱ्या जंगलामध्ये आज गवारेडा सापडतो. म्हणजे गवारेड्यासाठी हे जंगल आहे असं म्हणता येईल. गवारेडा आणि आजची दिसणारी म्हैस यांचे पूर्वज समान असले पाहिजेत. म्हणजे कधीतरी गवारेडाच्या पूर्वजांना इथल्या भागातल्या माणसांनी पाळायला सुरुवात केली आणि त्यातून आज ज्या म्हशी तयार झालेल्या आहेत आणि जंगलात राहिले पूर्वज, ते गवारेडा या नावाने जंगली म्हैस आज दिसून येत आहेत. या भागातले राजे आणि सरदार जंगलात जाऊन शिकार करत असत. त्यामध्ये हरणांची शिकार करत, वाघाची, चित्त्याची शिकार करत, पण गवारेड्याची शिकार मात्र त्यांना वर्ज्य होती. म्हणजे गवारेडा हा या भागामध्ये जंगलातला प्राणी असला तरी तो पूज्य मानला जात असे. इथले राजे लोक त्यांचा मान राखत असत. पण दुसऱ्या बाजूला देवीला मात्र रेड्याचा नैवेद्य दाखवला जात असे. महिषासूर किंवा म्हसोबा ही नावं म्हैस पालनाशी संबंधित आहेत. महिषासूर म्हणजे इथं असुर याचा अर्थ राक्षस आहे. म्हणजे इथं एकेकाळी ही वस्ती राक्षसांची होती, किंबहुना इथं जे लोक राहत होते त्यांना राक्षस वंशाचे समजलं जात असावं. म्हणजे म्हणून त्यांचा देव महिषासूर आहे. कोल्हासूर हे नाव इथं प्रसिद्ध आहे. म्हणजे कोल्हापूर भागामध्ये राहणारा असुर किंवा राजा, असुरांचा राजा, तो म्हणजे कोल्हासूर. किंवा कोल्हासूर ही एक पदवी असावी. जसं आज देशाचे राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ही जशी पदं आहेत, तसं असुर हे एक पद असावं. म्हणून कोल्हासूर हे कोल्हापूरच्या राजाला मिळालेलं पद असावं, कोल्हापूरच्या प्रमुखाला मिळालेलं पद असावं. पुराणामध्ये कोल्हासुराचा उल्लेख आहे आणि अर्थात पुराणातील सगळ्याच कथा ह्या सत्य इतिहास असत नाही. त्याच्यामध्ये मोडतोड झालेली असते, पण काही प्रमाणात इतिहास त्यात दिसून येतो. त्याअर्थी ह्या भागामध्ये
कोल्हासूर आणि या म्हैस पालकांचं प्राबल्य होतं, राज्य त्यांचं होतं असं आपल्याला सांगता येईल. त्यांचा संघर्ष इथल्या देवीशी अंबाबाईशी झालेला आहे. म्हणजे अंबाबाई ही पहिली देवी असणार आहे आणि तिचा या पुरुष व्यवस्थेतून आलेल्या या समाजाशी संघर्ष झाला असणार. म्हणजे स्त्रीप्रधान व्यवस्था आणि पुरुषप्रधान व्यवस्था यामधला संघर्ष आपल्याला पुराणातल्या या कोल्हासुराच्या कथेवरून दिसून येतो. अंबाबाईनं त्याला मारलेलं आहे. म्हणजे स्त्रीप्रधान व्यवस्था ही त्या काळामध्ये बळकट असली पाहिजे. अजूनही आपल्याला स्त्रीप्रधान व्यवस्थेची अवशेषं दिसतात. इथल्या भागामध्ये बोलताना इथल्या महिला मी येतो, जातो, खातो, पितो अशा तऱ्हेची पुरुषार्थी क्रियापदे वापरत असत. कोल्हापूरचा इतिहास आता पुसट होत चालला आहे आणि तो एका छोट्या रेड्याच्या शिल्पामध्ये मर्यादित झाला असं आपल्याला दिसतंय. हे शिल्प प्रतिभानगर भागामध्ये पाहायला मिळते.